नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज परत एकदा मी तुमच्यासाठी स्नॅक्स रेसिपी घेऊन आली आहे. तर हा टी टाईम स्नॅक्स आहे. तर तुम्ही चहासोबतसुद्धा सर्व करू शकता किंवा प्रवासातही घेऊन जाऊ शकता किंवा साईड डिश म्हणूनसुद्धा हा बनवू शकता. शिवाय 5-6 दिवस टिकणारासुद्धा आहे. तर आपण लगेच सुरुवात करूया. तर त्यासाठी इथं अर्धी जुडी मी चंदन बटव्याची भाजी घेतली आहे आणि ती भाजीची ओळख तुम्हाला मी याच्यापूर्वीही दाखवली आहे. त्याची पानं थोडीशी लांबट आकाराची आणि नाही का कातरलेल्या डिझाईनसारखी वगैरे असतात. तर ती ओळख आहे भाजीची. तर ती भाजी घ्यायची आणि भाजी आपण धुवून घेतली आहे आणि अगदी बारीक चिरून घ्यायची आहे. 1-2दा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि निथळून घ्यायची आणि त्यानंतर बारीक चिरून घ्यायची आहे या पद्धतीने. आता इथं मी बाउलमध्ये अर्धी जुडी इथं कोथिंबीर घेतली होती आणि तीसुद्धा धुवून बारीक चिरून घेतली आहे. तर इथं अर्धी जुडी कोथिंबीर आणि अर्धी जुडी आपण इथे चंदन बटव्याची भाजी घेतली आहे. हे दोन्ही समप्रमाणात घ्यायचं किंवा चंदन बटव्याचं प्रमाण तुम्ही थोडं जास्तही ठेवू शकता. तर त्याच्यामध्ये आता मसाले घालूया. तर 1 मोठा चमचा तीळ, चिमूटभर हिंग, 1 छोटा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड, 1 छोटा चमचा ओवा, 1 छोटा चमचा आपण धणे पावडर घातली आहे. त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा, याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि जिरं टाकून ते वाटून घेतलं होतं. तर 1 मोठा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घातला आहे. 1 मोठा चमचा आपण लिंबाचा रस घातला आहे. त्यानंतर 1/4 कप मी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि 1/4 कप आपण या वडीला कुरकुरीतपणा येण्यासाठी इथं मक्याचं पीठ मी वापरलं आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अर्धा कप इथं बेसन पीठ घेतलं आहे. तर बेसन पीठ एकदम न घालता आपण आधी थोडं थोडं घालायचं आणि मिश्रण मिक्स करत जायचं आहे. म्हणजे जर आपल्याला गरज वाटली तर आपण पुढे जाऊन हा पिठाचा वापर करून घेणार आहोत. तर पूर्ण पीठ इथं मला लागलं आहे. हे बघा, भाजीचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आणि पिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आहे. आता हे मिक्स करून झाल्यानंतर 1 चमचा तेल घातलं आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला याच्यामध्ये भाजीचं प्रमाण यासाठी जास्त ठेवायचं आहे की ते खाताना ना भाजीची चव जास्त लागली पाहिजे, पिठाची थोडी कमी लागली पाहिजे. म्हणजे तो खाताना ना ते भाजीचं जे नॅचरल जो टेस्ट असतो तो आपल्याला लागला पाहिजे. आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ असं छान घट्टसर मळून घ्यायचं आणि तुम्ही इथे बघू शकता पीठ किती कमी आहे आणि भाजी थोडी जास्त आहे. पिठाचं प्रमाण आपल्याला नाही का म्हणजे त्याला बाइंडिंग मिळेल एवढंच ते वापरायचं आहे. आता कुकरच्या डब्यांना नाही का आपण आतमध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि जे पीठ आपण तयार केलं आहे तर ते पूर्णच पीठ मी इथं घेतलं आहे का आणि त्याची ना अशी जाडसर अशी भाकर आपण हातावर थापून घ्यायची आहे गोलाकार किंवा तुम्ही याचे नाही का गोल गोल लंबकार उंडे करूनसुद्धा त्याच्यामध्ये वाफून घेऊ शकता, जसं आपण कोथिंबीर वडी करतो ना त्याप्रमाणे. आता ही भाकर त्याच्यामध्ये घातली की असं थोडंसं त्याला नाही का सेट करून घ्यायचं, हाताने इक्वल करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावर थोडंसं मी तीळ लावलं आहे. तर तीळ ऑप्शनल आहे, तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकता किंवा स्किप केलं तरीसुद्धा चालेल. आता कुकरच्या आपण याला नाही का 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. 3-4 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित हे शिजतं आणि नंतर मी पूर्णपणे गार करून गेल्यानंतर ते काढून घेतलं आहे आणि अलगद असं डब्यातून निघालं आहे. हे बघू शकता तुम्ही पाठीमागची बाजू अजिबात कुठेही अशी क्रॅक वगैरे आलेले नाही आहे. छान असं आपलं हे तयार झालं आहे. तर याला ना आता मी थोडंसं लांब लांब अशा पातळ पट्ट्या चिरून घेणार आहे. तर तुम्हाला जसा आकार त्याला त्याचा द्यायचा आहे तसं तुम्ही तो देऊ शकता. क्यूबमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा असे नाही का थोडंसं चौकोन चौकोन मोठे मोठे तुकडेसुद्धा करू शकता. तर हे बघा मी असे उभे उभे पट्ट्या करून घेतल्या आहे त्याच्या आणि आपल्याला किती लांबी ठेवायची ते ठरवून घ्यायचं आणि त्याप्रमाणे त्याला कट करून घ्यायचं आहे. तर असे मी त्याला स्टिक्स तयार केल्या आहे ह्या. तर ह्या स्टिक्स नाही का अशाच तुम्ही बॉईल केलेल्या फ्रीजमध्ये 5-6 दिवस ठेवूनसुद्धा वापरू शकता. आता इथं मीडियम गरम तेलामध्ये ते आपल्याला तळून घ्यायचं आहे. म्हणजे काय होणार, वरची लेअर त्याची कुरकुरीत होणार आणि आतपर्यंत ते शिजलेसुद्धा जातील आणि मऊसूत राहतात आतमध्ये. वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे ह्या स्टिक्स तयार होतात आणि अशा तळूनसुद्धा तुम्ही नाही का 2-3 दिवस त्या वापरू शकता. अजिबात खराब होत नाही. प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता, मुलांच्या डब्यालाही देऊ शकता किंवा टी टाईम स्नॅक्स म्हणूनसुद्धा याचा वापर करू शकता. तर चंदन बटव्याचे अनेक गुणधर्म आहेत. शरीरावरील सूज कमी करणारा आहेत. शिवाय नाही का बॉडी डिटॉक्स म्हणूनसुद्धा या भाजीचा वापर केला जातो. शिवाय पोटातील कृमी मारण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो आणि डोळ्यांसाठी सुद्धा ही खूप फायदेशीर आहे. म्हणजे आजकाल तुम्ही बघितलं असेल खूप लहान वयातच मुलांना चष्मा लागतो. तर त्या मुलांना ही रेसिपी बनवून खाऊ घाला आणि आजची रेसिपी आवडली असेल तर मालाज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजची रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.